येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला, त्याच्या भोवती भिंत बांधली. मग द्राक्षमळा काही कुळांना खंडाने देऊन तो दूर देशी गेला. हंगामाच्या वेळी आपला वाटा आणण्यासाठी त्याने आपला एक खास माणूस मळ्यावर पाठविला. परंतु कुळांनी त्याला बेदम मारले आणि त्याला रिकामेच माघारी पाठवून दिले. आणि त्यानंतर त्याने जी जी माणसे पाठवेली त्या प्रत्येकाला त्यांनी बेदम तरी मारले किंवा जीवे तरी मारले. असे होता होता शेवटी त्याच्याजवळ एकच व्यक्ती म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र राहिला. त्याचा तरी ते मान राखतील असे त्याला वाटले, म्हणून त्याने त्यालाही त्यांच्याकडे पाठविले. त्यांनी त्याला धरले आणि त्याचा खून करून त्याचे प्रेत त्यांनी द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले. या दुर्घटनेचा वृत्तांत ऐकल्यानंतर द्राक्षमळ्याचा मालक काय करील असे तुम्हाला वाटते? तो येईल, त्या कुळ्यांना मारून टाकील आणि आपला द्राक्षमळा दुसऱ्या कुळ्यांना खंडाने देईल. धर्मग्रंथात हा लेख वाचला नाही काय की जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे? ही करणी देवाची आहे आणि आमच्या दृष्टीने ती अद्भुत करणी आहे. येशूने हा दाखला आपल्याला उद्देशून सांगितला आहे. हे यहुदी धर्मपुढाऱ्यांच्या चटकन लक्षात आले. त्याला तेथल्या तेथे अटक करावी अशी त्यांची तीव्र इच्छा झाली.